बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. त्यासाठी लढा आहे. हा लढा आहे तो पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय तो ते पर्यावरण वाचवण्यासाठी लढा आहे. हा लढा सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेला महापुराच्या खैत लुटू नये यासाठी आहे. हा लढा शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आहे. आणि हा लढा हा प्रामुख्यानं न परवडणाऱ्या अत्यंत महागड्या आणि खर्चिक अशा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी. आता जर का अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा लढा का उभा राहिला याचं कारण सांगतो की एकूण 802 किलोमीटरसाठी 86,000 कोटी रुपये खर्च होणार आहे असं प्राथमिक सरकारचा एक अंदाज आहे. आणि आतापर्यंतचा सरकारच्या कार्यपद्धतीचा जर अभ्यास केला तर सांगितलेल्या किमतीला किंवा खर्चाला तो प्रकल्प कधीच पूर्ण होत नाही. सुप्रमा नावाची एक अतिशय लोकप्रिय शब्द प्रशासनामध्ये रूढ आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता घेत घेत हा खर्च 1.5 लाख कोटीवर कधी येऊ जाईल काय सांगता येत नाही. आता मुद्दा नंबर 1 खर्चिक आहे असं मी म्हटलं. याचं कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं गुगलवर त्यांचा ग्रीनफील्ड हायवेचा जो काही खर्च आहे तो टाकलेला आहे. तो आहे पुणे ते बेंगलोर, जो सांगलीच्या शेजारून जाणार आहे. 8 पदरी रस्ता आहे, 700 किलोमीटर लांबी आहे आणि त्याला खर्च येणार आहे फक्त 50,000 कोटी. 8 पदरी रस्ता, 700 किलोमीटर लांबीचा खर्च येणार आहे 50,000 कोटी. म्हणजे साधारणपणे 1 किलोमीटरला 71 कोटी. हा 6 पदरी रस्ता आहे, 802 किलोमीटर लांबी आहे, 86,300 कोटी खर्च दाखवलेला आहे. म्हणजे साधारणपणे 107 कोटी 20 लाख रुपये 1 किलोमीटरला खर्च येणार आहे. याच्यामध्येच लक्षात येईल की याच्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार होणार आहे. वारंवार मी जे सांगतोय की 50,000 कोटी रुपये याच्यातून जे भ्रष्टाचार होणार आहे किंवा भ्रष्ट मार्गाने काढले जाणार आहे त्याचा हा धडधडीत पुरावा आहे की केंद्र सरकारचं एक खातं सांगतं की आमचा रस्ता एवढ्या किमतीला आम्ही करणार आहोत आणि राज्य सरकार म्हणतं की आमचा रस्ता एवढ्या किमतीला करतो. त्यातली तफावत अर्थात मोपलवर जर की अनेक लोक याच्यामध्ये आहेत तर हा धडधडीत त्याचा आरसा आहे. म्हणजे 30-32 हजार कोटीमध्ये पूर्ण होणारा रस्ता जर का 86,000 कोटी रुपयांमध्ये होत असेल तर हे 50,000 कोटी रुपये कुणाच्या खिशातून जाणार आहे? देवाधर्माच्या नावाखाली वेगवेगळी शक्तीपीठं जोडण्याच्या नावाखाली हा जो रस्ता होणार आहे त्या रस्त्यावरून जे भाविक प्रवास करणार आहेत त्या भाविकांच्या खिशातून हा पैसा जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठग पंढऱ्यांचा बंदोबस्त करून खऱ्या अर्थानं कायदा आणि सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आणली. कोलच्या माध्यमातून हे नवीन ठग पेंढारी निर्माण करण्याची ही संस्कृती महाराष्ट्रामध्ये उदयाला येते आहे आणि म्हणून याला आमचा विरोध आहे. त्याला दुसरा पुरावा मी तुम्हाला सांगतो की सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नागपूर ते रत्नागिरी हा एक राष्ट्रीय महामार्ग बांधून नुकताच पूर्ण केला. कोल्हापूरपर्यंत जवळपास पूर्ण होत आलेला आहे आणि कोल्हापूर रत्नागिरी काम चालू आहे. आता